आपण ज्या हॉटेलमध्ये गेल्यावर मस्त टुमटुमीत फुगलेल्या पुऱ्या खातोय, त्याच पुऱ्यांची रेसिपी आज आपण घरच्या घरी बघणार आहोत. आणि पुऱ्या मस्त कुरकुरीत आणि एकाने एक पुरी फुलण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आता पुऱ्या तुम्हाला छान कुरकुरीत हव्या असतील तर पिठासोबत आपल्याला रवा सुद्धा वापरायचा आहे. 1 कप रवा मी पाण्यामध्ये भिजवून ठेवणार 10 मिनिटासाठी. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ओवा, थोडंसं तेल, थोडीशी साखर आणि मीठ टाकणार. साखर टाकल्यामुळं आपल्या पुऱ्यांना मस्त गोल्डन ब्राऊन कलर सुद्धा येतो. आता इथं मी 1 कप मैदा वापरला. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकताय. अर्धा मैदा आणि अर्धा रवा असं आपल्याला प्रमाण वापरायचं आहे. मळून पीठ ठेवायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर गरजेनुसार तेलावर किंवा पिठावर पुरी लाटून घ्यायची आहे आणि मस्त गरम कडकडीत तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तेल उडवायचं आहे, म्हणजे काय होतं की पुरी छान फुलली जाते. तिथं आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत.